आणि बाळशास्त्रींनी पहिली ज्ञानेश्वरी जर कोणी छापली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी छापली आणि तिथून महाराष्ट्राची वाचन संस्कृती सुरू झाली. प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक, लेखक डॉक्टर सदानंदजी मोरे यांनी अक्षरधारा व सकाळ प्रकाशनाच्या कार्यक्रमात वाचन संस्कृतीबद्दल व्याख्यान दिले. नमस्कार. अक्षरधारा आणि सकाळ प्रकाशनातर्फे मी डॉक्टर सदानंद मोरे यांचं स्वागत करते. अक्षरधाराचा पुस्तकांचा मान्सून सेल समोर अत्रे सभागृहामध्ये सुरू आहे. अक्षरधाराचं हे 606 क्रमांकाचं प्रदर्शन आहे. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीनही राज्यांमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरून अक्षरधारा आता पुण्यामध्ये स्थिरावलेली आहे कायमस्वरूपी अक्षरधारा बुक गॅलरीच्या या बुक गॅलरीतून. आणि अक्षरधाराची वेबसाईट आहे अक्षरधारा.com. त्याच्यावरून इतर गावची लोकही पुस्तकं मागवतात आणि त्यांचा आणि आमचा ऋणानुबंध त्या ह्याच्यामधून सुरू आहे. महाराष्ट्र, भारत देश आणि देशाबाहेरूनही पुस्तकांना मागणी आहे. त्यामुळं वाचन कमी झालंय असं अक्षरधाराला तरी काही वाटत नाहीये. आणि हे सगळे प्रकाशक, लेखक यांचं अक्षरधारावरचं प्रेम बघता आम्हालाही कार्यक्रम करायला खूप उत्साह येतो. आज अक्षरधारा आणि सकाळ प्रकाशन आयोजित लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये सर आपल्याला व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. वाचन विचार या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. काय वाचावं, कसं वाचावं आणि काय साधावं. पुस्तकं भरपूर असतात, पण त्यातली कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, ती कशी वाचली पाहिजेत आणि त्या पुस्तकांमधून आपण काय साधलं पाहिजे या विषयावर ते आज बोलणार आहेत. अक्षरधारा आणि सकाळ प्रकाशनाच्या वतीने अक्षरधाराच्या प्रथेप्रमाणे ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी सकाळचे माधव गोखले यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद. अक्षरधाराचे यांनी श्रीमती राठोडीकर तुमचे मित्र माधवराव गोखले, नवधानी मी आपण सर्व सूत्रवृंद दरवर्षी प्रमाणे अक्षरधाराचा मान्सून, त्याला सेल म्हणणं म्हणजे जेवढती येतं, परंतु मान्सून मधला विक्री कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि जसं पावसाच्या धारा असतात तसा अक्षरांच्या धारा पुस्तकांच्या मेघांमधून असं म्हणूयात आपण या पुण्यावरती दरवर्षी अशा प्रकारे उभे येतात. या उपक्रमाबद्दल त्यांचं जेवढं अभिनंदन करावं आणि जेवढा धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. म्हणजे एखादा खवचट माणूस म्हणू शकेल की तो त्यांच्या व्यवसायाचाच भाग आहे आणि असेलही, म्हणजे तो काही मुद्दा नाही, परंतु त्यांच्या व्यवसायामुळे पुणेकरांना त्याचा किती लाभ होतो ते पाहिलं पाहिजे. कारण एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रकाशकांचे ग्रंथ एके ठिकाणी मिळणं, संरक्षित मिळणं ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे. त्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये, सांस्कृतिक व्यवहारांमध्ये अक्षरधाराचं स्थान अत्यंत मध्यवर्ती असं म्हटलं तरी दिसत नाही. कारण शेवटी पुणे एक सांस्कृतिक शहर मानलं जातं. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे. दुसऱ्या कुठल्याही शहराची स्पर्धा होणारच नाही. आणि मला खात्री आहे की जोपर्यंत राठोडीकरांच्या सारखे उपक्रमशील लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तोपर्यंत या शहराला त्या बाबतीत कुणीही स्पर्धक म्हणून आव्हान देणार नाही. तर असो, आता मी वाचन विचार या विषयावरती बोलावं असं मला जेव्हा सकाळ आणि अक्षरधारा यांच्याकडनं सुचवण्यात आलं तेव्हा मला असं वाटतं की मी जो काही वाचनासंबंधीचा विचार केला त्याला माझ्या वाचनाच्या एक मर्यादा आहे. म्हणजे एका बाजूला त्या मर्यादा पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्या दृष्टिकोनातून ते सूत्र सुद्धा होतं.
काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं, केव्हा वाचावं, या गोष्टी संबंधीचं म्हणून मी माझ्याच वाचनाच्या संदर्भात काही वाचनासंबंधीचे विचार व्यक्त करेन. पहिल्यांदा एक गोष्ट अगदी सरळ स्पष्ट आहे की माणसाचा वाचन आणि लेखन हे जे त्याचे दोन व्यवहार आहेत ते भाषेमुळे त्याला शक्य झालं. भाषा नसती तर वाचनाचाही मुद्दा म्हणजे लेखनाचाच मुद्दा नसता आला आणि वाचनाचाही नसता आला. आणि खरं तर त्यामुळेच आपण माणूस आणि प्राणीसृष्टी यांच्यामधला फरक फक्त करू शकते. आता माणसाला ईश्वराने निर्माण केला तर धर्माचे लोक म्हणतात वगैरे वगैरे, उत्क्रांतीवादी लोकांचे वेगळे म्हणणं असतं. पण कोणाचं काही जरी म्हणणं असलं तरी हे मात्र दोघांनाही मान्य आहे की प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये जो फरक आहे तो फरक मुख्यत्वे करून हा भाषेचा आहे, म्हणजे भाषिक क्षमतेचा आहे. म्हणजे आता पहिल्यांदा भाषा ही माणसाने तो बोलायला शिकला, म्हणजे भाषा ती उत्क्रांती झाली ती पहिल्यांदा बोलण्यातून झाली. आणि ज्या इंद्रियांच्या मधून झाली त्याला आपण कंठ वगैरे वगैरे जे काही म्हणतो, स्वरयंत्र इत्यादी इत्यादी, तशा प्रकारची रचना काही प्रमाणात प्राण्यांची पण आहे. परंतु माणसाची ती इंद्रिय अधिक रिफाईन असणार आणि त्याचा अधिक खूप चांगला उपयोग करत करत माणसाने ध्वनीची निर्मिती केली. मग त्याच्यातून हळूहळू भाषा निर्माण झाली, इत्यादी केली. त्या तपशिलात काही जाणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणे दृष्टीला ती आहे तशी स्वीकारणारा प्राणी नाही. त्याच्यामध्ये बदल घडवून आणणारा प्राणी आहे. ते बदल तो कशासाठी घडवतो तर त्याच्या स्वतःच जगणं सोपं व्हावं, सुलभ व्हावं म्हणून, म्हणजे निसर्गाला अनुकूल करणं. या गोष्टीला आपण संस्कृती असं म्हणतो. ती शेवटी काय आहे की माणसानं निसर्गाला अनुकूल करण्यासाठी निसर्गात बदल केले आणि स्वतःचे बदल केले. त्या दोन्ही बदलांचा समुच्चय म्हणजे त्याची सोय. मग त्यामध्ये त्याच्या निसर्गाकडे पाण्याचा डिस्पोजल वगैरे येत आहे. ते माणूस का करू शकतो तर त्याच्याकडे दोन महत्वाची इंद्रिय आहेत. एक इंद्रिय म्हणजे त्याचे हात. स्वतःच्या साह्यानं तो काही करू शकतो, म्हणजे बदल प्रत्यक्ष घडवतो. आणि भाषेच्या म्हणजे दुसरं इंद्रिय म्हणजे जीभ, म्हणजे भाषा. तर इंग्रजीमध्ये बघा, त्याचं पर्शियनमध्ये बघा, जीभ आणि भाषा यांच्यासाठी एकच शब्द आहे. त्याचे टंग याचा अर्थ जीभ हे इंद्रिय पण होतं आणि जबान म्हणजे परत भाषा पण आणि जीभ सुद्धा, ही दोन इंद्रिय यासाठी महत्वाची आहेत की त्यांच्या आधारे माणूस हा प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. असो तर वेगळा होऊन त्यांनी मग काय केलं, त्यांनी हातानं जगाला आकार द्यायला सुरुवात केली. म्हणजे जग आहे तसं न स्वीकारता, मूळ त्याला जो कच्चा माल मिळतो तो जगातूनच मिळतो ना, पण त्या कच्च्या माल्यावरती एक प्रक्रिया करून असे बदल घडवायचे. म्हणजे एक एक गोष्ट आहे बघा, माणसं घर करतात तयार आणि प्राण्यांना काही घर तयार करता येतं, म्हणजे पक्षी सुद्धा घर बांधतात. पण एकही प्राणी असा नाही की जो असं काहीतरी करू शकेल. तर ते गुहेत राहतील, झाडाच्या डोलीत राहतील, पण त्यांना घर काही निर्माण करता येत नाही. प्राणी करतात, म्हणजे ते सुगरणीचं घरटं तर किती भारी असतं आपल्याला कल्पना आहे. पण असंच एक काहीतरी पाऊस पडत होता, खूप थंडी पण होती, सगळे कुकडत होते प्राणी आणि माकडं बसली होती झाडाच्या खाली. आणि त्यांना असं वाटलं की आपण माणसासारखं काहीतरी करावं. तर घर बांधायला वेळ लागतो, ते काही लगेच करता शक्य नाही. पण माणसाच्या प्रमाणे शेकोटी पेटवतात थंडीच्या वेळेला, तसं काहीतरी आपण करायला पाहिजे असं त्यांना वाटलं. कसं, त्यासाठी आग्नी आणावं लागतो, काहीतरी ते पेटवावं लागतं, ते फुंकावं लागतं, मग तो निर्माण होतो. कुठला नाही जा ते माणसाने त्यासाठी निसर्गाचे नियम सुद्धा आत्मसात केले. म्हणजे शोध लागताना कदाचित अपघाताने लागले असतील तर ते बघत गेले की कुठे कुठे काय काय दिसतं का आपल्याला. तर त्यांना तिथे गुंजा पडलेल्या दिसल्या त्या गुंजांच्या झाडावरून. तर गुंजा या अशा रक्तवर्णीय म्हणजे अशा लाल पिटूक असतात ना, लांबून जर गुंजांचा ढीक पाहिलं तर असं वाटेल की आगच लागलेली आहे. तिथे गेले म्हणले अरे वा 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 सापडले आपल्याला, तो आदमी सापडला. म्हणून त्यांनी तो ढीकच्या ढीक दिसांना त्यांच्या पद्धतीने 10-5 रेपा घातल्या असतील आणि एका ठिकाणी असा तो ढीक लावला आणि असं अग्नी कसा निर्माण होईल म्हणून ते, म्हणजे माणसं फुंकतात म्हणजे मग ते पेटतो अग्नी म्हणून ते त्या गुंजांच्या ढिगाला असं फुंकू लागले. तो अग्नी काही निर्माण होईल तर वरती काही चिमण्या बसल्या होत्या झाडावरती.
तर त्यातल्या त्या चिमण्या हसल्या यांच्याकडे बघून. माकडांनी वरती पाहिलं चिमण्या का असतात. तर चिमण्या म्हटल्या, अरे आम्ही एवढे एवढे छोटे छोटे पक्षी आहोत, आम्ही सुद्धा हे घरटं निर्माण करतो, तुम्ही कशाला या भानगडीत पडताय, काही शक्य नाही तुम्हाला. अग्नी निर्माण करण्यापेक्षा घरटं करणं सोपं आहे, हे अग्नी निर्माण होणार नाही. तर तुम्ही घर करू शकाल. माणसांसारखी माणसं, म्हणजे आमच्या कोणाही प्राण्यापेक्षा तुमचं आणि माणसांचं साम्य अधिक आहे. आता हात आहेत तुम्हाला, म्हणजे ही नव्हे, तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. असं म्हटल्यानंतर त्या माकडांना आला राग की ह्या कोण 1.5 शाळा लागून गेले आहेत, आणि माकडांनी काही न बघता वर चढले आणि त्यांची सगळी घरटी मोडून टाकली. मुद्दा काय आहे की माकडांना जरी हात असले, ते हातासारखं इंद्रिय आहे, हात नाही. हात फक्त माणसांनाच आहे. तो माणसं हाताने आणि जिभेने, म्हणजे श्रमानं आणि भाषेनं जग बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून श्रमशक्ती आणि भाषाशक्ती या 2 गोष्टी माणसांच्याकडे अशा आहेत ज्यांच्यामुळे ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे झालेले आहेत. तर पहिल्यांदा त्यांनी, आपण श्रमशक्ती बाजूला ठेवू, श्रमशक्तीवरती भर दिला कार्ल मार्क्स. संपूर्ण मार्क्सचं तत्वज्ञान हे श्रमावरती आधारित आहे, श्रम नावाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. आणि आता जेव्हा आपण दुसऱ्या शक्तीकडे वळतो, ती म्हणजे भाषा. अत्यंत महत्वाची शक्ती आहे. आणि भाषा जी आहे ना, तर भाषा वेगवेगळ्या आहे, त्यांना कल्पना आहे. परंतु आणि त्या भाषांची कुळं सुद्धा आहेत. मग कोणी म्हणतात की आर्यन भाषा वेगळ्या आहेत, आणखीन कोणी म्हणतात आणखीन कुठल्या सेमिटिक भाषा. म्हणजे इतकं आपण सांगू शकतो, भाषाशास्त्रज्ञ सांगतायत. पण तरी देखील सगळ्या भाषांमध्ये काहीतरी एक समान आहे. चॉम्स्की नावाचा जो एक फार चांगला मोठा, आणि अजून आहेत चॉम्स्की भाषाशास्त्रज्ञ म्हणूयात आपण, की ज्यांनी स्वतंत्र एक भाषाशास्त्राचे सिद्धांत मांडले. आणि त्यांचा हा सिद्धांत आहे की ते ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर, की अल्टिमेटली सगळ्या भाषांचं ग्रामर हे सारखं असतं. त्यामुळे आपल्याला एका माणसाला दुसऱ्या समूहाची भाषा शिकता येते. कशाच्या आधारे? या विशेषतः या ग्रामरच्या आधारे. आणि मग हे का शक्य झालं? कारण माणूस तसा एकच आहे ना, माणसाची इंद्रिय एक आहेत, एक प्रकारची आहेत, त्याची श्रमशक्ती एक प्रकारची आहे, म्हणून त्याची भाषा सुद्धा एकच प्रकारची असते आहे. हे चॉम्स्कीनी मांडलं. आणि मग त्याच्यातून तो एक सगळा सिद्धांत वगैरे मिळाला. म्हणजे भाषा ही गोष्ट माणसाला डिफाईन करणारी आहे. आणि भाषांमध्ये आपण एकमेकांशी व्यवहार करू शकतो. एकाच भाषा बोलणाऱ्या एका समूहाच्या लोकांचं काम सोपं असतं. वेगवेगळे जरी समूह आले तरी ते एकमेकांची भाषा शिकू शकतात, एका भाषेतले ग्रंथ दुसऱ्या भाषेमध्ये अनुवादित करू शकतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यामुळं काय झालं, तुम्ही एक कल्पना करा की माणसांच्याकडे फक्त हातच असते आणि भाषा नसते. किंवा उलटी कल्पना करून पाहत, फक्त भाषाच असते आणि हात नसते. ते काय झालं असतं? तर माणूस जिथे आज पोहोचला तिथे पोहोचू शकला नसताना. म्हणजे भाषेतनं तुम्ही कल्पना मांडाल, पण त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या तुम्हाला कुठेतरी तुमच्या श्रमाचा उपयोग करावा लागेल. आणि त्या श्रमातनं पुढे विज्ञानाचे शोध आपल्याला लागतात. ते सुद्धा त्याचा आधार काय शोध? प्रयोगशाळेत आपण प्रयोग करतो ते सुद्धा या परीक्षानळीत रसायन, त्या परीक्षानळीमध्ये अन्न वगैरे, शेवटी ते एका अर्थाने ते श्रमच आहेत ना. तर हे जे श्रम आहेत आणि ही जी भाषा आहे, तर या दोघांच्या शिवाय आपल्याला आली नसती. म्हणून हे आपल्याला सगळं जमतं. तर मग सुरुवातीच्या काळात ध्वनीच्या माध्यमामुळे निर्माण झालेली प्राथमिक भाषा. मग ते ध्वनी ज्या वेळेला माणसाला, हा फार चांगला शब्द आहे, अक्षर. अक्षर म्हणजे टिकणार. म्हणजे क्षर आणि अक्षर. आपलं बोलणं जे आहे ना ते क्षर आहे. ते बोलणं की विरू. आता सुदैवानं शास्त्रज्ञांनी तेही शोधून काढलं, टेप रेकॉर्डर निर्माण झाला. आणि आता बघतो आपण मोबाईल मधून सुद्धा टेप करू शकतो, रेकॉर्डिंग करता येते सगळं. म्हणजे त्या क्षराचं रूपांतर आपण अक्षरात ध्वनीसारखं करू शकतो आज मी तिला. पण ही फार नंतरची गोष्ट झाली. समजा 12व्या शतकात 13व्या शतकात हे शक्य नव्हतं ना. मग त्यावेळेला ध्वनी एक क्षर असणार आणि लिहिणं ज्याला म्हणतो आपण, मग ते दगडांमध्ये कोरलेला असो, झाडांच्या त्या सालींच्या वरती लिहिलेला असो, भूर्जपत्र ताम्रपत्र वगैरे ताम्रपटावरती कोरलेला असो, हे सुरुवातीला असायचं, ते अक्षर होतं. मग पुढे ज्या वेळेला माणूस हाताने द्यायला लागला हे सगळं माहितीये. तर पुढे ज्या वेळेला प्रत्यक्षात अख्खन आला आणि तिथं फार मोठी क्रांती झाली माणसाच्या, म्हणजे समाज जीवनाच्या
माणसाच्या इतिहासामधल्या ज्या काही क्रांती आहेत त्यातली छापखाना म्हणजे मुद्रण करा ही फार मोठी क्रांती आहे. आणि त्या क्रांतीमुळे काय काय शक्य झालं म्हणजे सगळ्यात तुम्हाला सांगा, ताबडतोब युरोप खंडात जर काही झालं असेल त्या क्रांतीमुळं, तर त्यांना त्यांच्या धर्माचा प्रसार सगळे करता आला. ख्रिश्चन धर्म जो जगभर पसरला ना, त्याची अनेक कारण आहेत. म्हणजे एक कारण म्हणजे मिशनरी लोकांची काही एक प्रमाणातली सेवावृत्ती आहे, ती काय आपण नाकारू शकत नाही, ती आहेत त्यांच्याकडे. राजाश्रय मिळाला तेही आहे. म्हणजे रोमन सम्राटांवर तो धर्म स्थापन केला, म्हणजे स्वीकारला कॉन्स्टंटाईनने. मग ते लोक तलवार घेतली, बरोबर दाखवले कर झाले. पण एकदम त्यांना तो बूस्ट मिळाला ना, तो अशा पद्धतीने 15-16 शतकामध्ये गटेनबर्गने काळा काढला. आणि मग पहिल्यांदा काय झालं असेल तर सगळे धर्मग्रंथ करून म्हणजे तू काय त्याचं मार्टिन ल्युथर त्यानं कॅथॉलिकांच्या विरोधामध्ये प्रोटेस्टंट पंथ काढला. त्याचा प्रसार व्हायला खूप वेळ लागला असता, पण तो फार लवकर झाला. याचं कारण त्यांनी बायबल पहिल्यांदा जे छापलं जर्मन मध्ये अनुवाद करून, म्हणजे लॅटिन मध्ये असायचं बायबल. लक्षात घ्या, लॅटिन ही धर्मभाषा होती, ज्ञानभाषा होती. तर लॅटिन कडनं आपण युरोप खंड जेव्हा स्थानिक भाषांमधनं आला तेव्हा पहिली सुरुवात या अर्थाने यांनी केलेली आहे, ल्युथरने केलेली आहे. बायबल त्यांनी छापला अनुवाद करून जर्मनीत, आणि मग त्याचं अनुकरण सगळ्या प्रोटेस्टंटांनी केलं. मग ते बघून कॅथॉलिकांना भाग पडलं की अरे आपणही ते मागे राहता कामा नये. मग अशा पद्धतीने बायबलचा प्रसार जगभर झाला. भारतापर्यंत मिशनरी आली, त्यांनी पहिल्यांदा छापखाने घातले. छापखाने आपण नाही तयार केले भारतात, आणि त्यांनी जे आणले युरोपच्या लोकांनी ते सुद्धा विज्ञानासाठी नाही आणलेले, ते आले नंतर, नाही असं नाही. पण त्यांना धर्म प्रसार करायचा होता म्हणून त्यांनी पहिल्यांदा भारताच्या भाषा शिकल्या. विल्यम कॅरी नावाचा जो त्यांचा मिशनरी होता, त्याने कलकत्त्याजवळ सिरमपूर नावाचं एक शहर आहे, तिथे त्याचं मिशन, आणि त्या मिशन मध्ये त्यानं चक्क तुम्हाला सांगतो 15-20 भारतीय भाषांमध्ये तो शिकला. त्याचं व्याकरण तयार केलं आणि ते सगळं छापलं. मराठीची पहिली पुस्तकं तिकडे इकडे आली वाटायला. मग आता हे जेव्हा आपल्या लोकांनी पाहिलं हे फार इंटरेस्टिंग आहे. माझ्या वाचनाकडे आपण येऊच नंतर, पण तुम्हाला सांगतो की वाचनामध्ये पहिल्या एकूणच कुठे आला आपल्याकडे सुद्धा. तर हे ज्या वेळेला आपल्या लोकांच्या लक्षात आलं की अरे या ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचं एक मर्म आहे ते त्यांच्या मध्ये आहे. ते त्यांचे धर्मग्रंथ देत आहेत लोकांना, फुकट वाटतायत, कमी किमतीत देत आहेत. मग आपल्याला या करता यायला पाहिजे की नाही. ही प्रेरणा पहिल्यांदा कोणाला झाली हे तुम्हाला सांगतो. झालं असं की आता जे आपले पत्रकार मित्र आहेत ते वर्तमानपत्र ते चालवतात, आणि पहिलं वर्तमानपत्र महाराष्ट्रातलं पहिले संपादक ते बाळशास्त्री जांभेकर. कोंबुर्णा नावाचं गाव कोकणामध्ये, तिथनं ते मंडळी आली इथे मुंबईत वगैरे वगैरे. ते शिकले, इंग्रजी शिकले, आणि ते विल्सन कॉलेजमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर भारतातले बाळशास्त्री जांभेकर आहे. अनेक त्यांना भाषा यायच्या, आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जर आपल्याला आधुनिक ज्ञान द्यायचं असेल आपल्या लोकांना आणि इंग्रजांच्या बरोबर न्यायचं असेल, म्हणजे युरोपियनांच्या बरोबर, तर आपल्याला वर्तमानपत्र काढलं पाहिजे. म्हणून त्यांनी 1832 दर्पण काढला. दर्पण हे बायलिंग्वल पत्र, तिकडे इंग्रजी बसतो, तिकडे हा मस्त मराठीमधला बसते. तर त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापली, फारच इंटरेस्टिंग बातमी होती की मुंबईच्या धक्क्याला म्हणूयात आपण, भाऊचा धक्का बंद एक बोट लागलेली आहे, आणि त्या असं ऐकतो की त्या बोटीमध्ये ख्रिस्ती धर्माची पुस्तकं आहेत. म्हणजे सनसनाटी बातमी आहे. ती बातमी आली, ती बातमी वाचकांनी वाचली, आणि वाचकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली दर्पणमुळे. त्यातली एक प्रतिक्रिया होती की आता ही पुस्तक आली, ही मिशनरी मंडळी पुस्तक आता गावोगावी नेणार, वाटणार, आणि आपल्या लोकांचं जवळ धर्मांतर करणार. याच्यावरती उपाय काय? मग वाचकांची चर्चा सुरू झाली. एका वाचकाने सुचवलं की आपण काय करूया, जाऊन ती बोट जळूनच टाकू. प्रश्न विचार जहाज संपला ना. मग म्हणजे ते पुस्तकं उतरवायच्या आत पत्रावरती. तर दुसऱ्याने सांगितलं की नाही, ही चर्चा सुरू झाली की असं करून चालणार नाही. एक तर तो राजद्रोह होईल, म्हणजे ते राजे शिक्षा वगैरे करतील, आता मुद्दा आलाच, पण त्याच्यापेक्षा
ते जे काही करतात ते आपण का करू नये, म्हणजे आपण आपले धर्मग्रंथ का छापू नये आणि लोकांना असे का देऊ नये, अशी चर्चा सुरू झाली. आणि बाळशास्त्री जांभेकर ते संपादक, पण त्यांनी नुसती चर्चा ऐकली किंवा वाचली नाही, त्यांना ते पटलं. आणि आता ते स्वतः संपादक होते वर्तमानपत्राचे, ते पुस्तकं लिहायचे. त्यांच्या मालकीचे नव्हे, छापखाने वगैरे त्यांचे मालक होते, ते प्रभाकर छापखाना होता त्या काळात प्रसिद्ध, अशा प्रकारे. आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण आपला धर्मग्रंथ मराठीमधला छापायचा, प्रकाशित करायचा आणि लोकांच्या पुढे द्यायचा. म्हणजे पहिलं मुद्रण जे आपलं आहे ना, ते अशा प्रकारे धर्मग्रंथाच्या माध्यमातून सुरू झालं. ग्रंथ त्याच्या अगोदर काही किरकोळ नीतीची पुस्तकं वगैरे शालेय ही ब्रिटिशांनी छापून घेतली. आपल्याच लोक तिथे नेमले, पंडित तो कोण गगवे शास्त्री वगैरे वगैरे वगैरे. एल्फिस्टनचं फार मोठं काम आहे. पण ग्रंथच ज्याला म्हणतो आपण, आणि तो आपला, तो कुठल्या तरी याचा अनुवाद नाही, अमुक शास्त्राची मूलतत्वे वगैरे अशी म्हणली नाही. तर तो ग्रंथ बाळशास्त्री म्हणाले महाराष्ट्रापुरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी हा आमचा धर्म. आणि बाळशास्त्रींनी पहिली ज्ञानेश्वरी जर कोणी छापली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी छापली. आणि तिथून महाराष्ट्राची वाचन संस्कृती सुरू झाली. म्हणजे छापली. अगोदर लोक ते उतरून घ्यायचे ना, हस्तलिखित प्रती करायचे. आता हे कोणाला परवडणार मला सांगा ना. जे श्रीमंत लोक असायचे त्यांना शक्य होतं, म्हणजे त्याला आपण काय कॉपीयर म्हणतो, जो कॉपी करतो, लिहून काढतो, लेखनिक. ते काही लोकांचा व्यवसाय होता. ते श्रीमंत लोक ऑर्डर द्यायचे की आमच्यासाठी ज्ञानेश्वरीची प्रत करून द्या, भागवताची प्रत करून द्या. मग त्याप्रमाणे ते करायचे, त्याचे पैसे मिळायचे त्यांना. म्हणून पुस्तक दान आता त्या काळामध्ये होतं. पुस्तक म्हणजे अतिरिक्त पुस्तक, म्हणजे असं एखादं चांगलं पुस्तक धर्मासंबंधीचं लिहून घेतलं आणि ते ब्राह्मणाला दान दिलं, म्हणजे ज्याचा त्याला प्रत्यक्ष उपयोग होईल. तो एक दानाचाच प्रकार आहे. श्रीमंत मंडळी करायची तसं त्या प्रकारे. आणि मग मोठमोठे जे लोक होते, सत्ताधीश लोक होते, त्यांच्या स्वतःच्या ग्रंथशाळा असायच्या. म्हणजे जसं पेशव्यांची होती, महाराजांची असेल, अहिल्याबाईंची उदाहरण फारच वगैरे वगैरे वगैरे. तर मग अशा प्रकारे तो बाळशास्त्रींनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी छापली आणि तिथनं अशा पद्धतीने आपल्या मुद्रण संस्कृतीची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने झाली. ग्रंथ छापले. आता मला तुम्हाला दादा एक गोष्ट सांगायची, माझं वैयक्तिक किंवा आमच्या मंडळाचं प्रमोशन म्हणून नव्हे, मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आहे. गेली बरेच वर्ष ते पण माझ्याकडे आहे. मी पण बाजूला व्हायचा प्रयत्न केला, काही लोकांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण मलाही जमलं नाही, त्यांनाही जमलं नाही. मी अजून आहे. मी माझ्या कारकिर्दीत ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी सांगायचं कारण नाही. पण समग्र बाळशास्त्री जांभेकर त्यावेळी छापला. 2-4 महिन्यात तुम्हाला दर्पणची अंक वगैरे वगैरे. आता यातला बराचसा भाग याच्यापूर्वी छापला गेलाय. बाळशास्त्रींचे नातू किंवा पंतू होते बघा, ते शाळा पत्रात का काहीतरी मासिक चालवायचे, त्यांनी बाकीचं छापलं होतं, ते आता मिळत नाही, म्हणजे ते तुम्ही मिळत आहे. पण ते सगळं आणि शिवाय त्यांनी न छापलेली ज्ञानेश्वरी आम्ही आता छापतो. पहिली ज्ञानेश्वरी इसवी सन 1845 साली. 1845 1945 100 वर्ष झाली. 150 होऊन गेली. आता 200 म्हटलं तर, आणि 2045 200 वर्ष. तर ही आपली म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांच्या पुढे अगोदर ते ऐकायचे, हस्तलिखितातून लिहून घ्यायचे. कोणते ग्रंथ लोकप्रिय होते महाराष्ट्रामध्ये, तर मी तुम्हाला सांगतो, संत साहित्य महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून लोकांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव वगैरे लोकांनी, संतांनी मराठीमध्ये जे लिहिलं त्याला संत साहित्य म्हणतो. आणि तेव्हापासून लिहिणारे जे लोक होते ना मराठीमधले, त्यातले बहुतेक संतच होते. बाकीच्या लोकांनी लिहिलं नाही अशातला भाग नाही. म्हणजे त्यांना आपण नंतर पंडित पंत गवई म्हणतो, त्यांनी लिहिला. आपलं जेव्हा राज्य निर्माण झालं तेव्हा काही लोकांनी बखरी लिहिल्या, राज्याचा वृत्तांत, पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या पोहण्याच्या माध्यमातून. नक्की. पण टिकलं कोणतं? हे संत साहित्य टिकलेलं, लक्षात घ्या. मग ती ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकाराम महाराजांची गाथा असेल, इतर संतांची. आणि ही किती वर्ष चाललेली प्रक्रिया होती. म्हणजे 13व्या शतक ते 18वं शतक. 1750 साली निळोबाराय पिंपळनेरकर हे शेवटचे वारकरी संत होऊन गेले. तो निवृत्तीनाथांपासून, म्हणजे मी ज्ञानेश्वरांचे अगोदर निवृत्तीनाथांचं नाव घेईल, तर त्यांची अभंग रचना आणि ते थोरले आहेत. तर निवृत्तीनाथ ते निळोबा
ही आपल्याकडं संतांच्या साहित्याची अशा प्रकारची फार मोठी 500 वर्षांची रेंज आहे. म्हणजे 500 वर्ष आपला साहित्याचा व्यवहार हा मुख्यत्वे करून संत साहित्याचा व्यवहार होता. तो कुठल्या पद्धतीने या संतांचे अभंग घेऊन त्यांच्यावरती निरूपण केलं जायचं. म्हणजे मग आपल्या गद्य व्यवहाराचा बेस काय होता? निरूपण गद्यामध्ये होतं. लक्षात घ्या. आता ते दुर्दैवाने लोकांना ती लिहून ठेवायची बुद्धी नाही झाली. त्याचे ग्रंथ नंतर होऊ शकले असते. पण म्हणजे आपल्या सगळ्या भाषिक व्यवहारामध्ये जरी त्याचा पाया पद्य असला, लक्षात घ्या, मग ज्ञानेश्वरीची प्रवचन असती, तो व्यवहार सगळा गद्यामध्ये व्हायचा ना. म्हणून आपली जी भाषा आहे ना सगळी, ती संतांनी घडवलेली भाषा आहे. ते मी नेहमी सांगतो. आणि ती अशी सांगतो की प्रत्येक वेगळ्या पद्धतीने सांगतो. काय सांगतो की बाबा असं बघा, उदाहरणार्थ की हे जे ग्रंथ वगैरे आहेत संस्कृत भाषेमध्ये आपल्याकडं बरेच आहेत. खूप वर्ष धर्माची भाषा वगैरे, तर संत संस्कृत भाषेला लोक देववाणी म्हणतात. देवांची भाषा. आणि आहे ना, म्हणजे आता ऋग्वेदामध्ये देव आहे, इंद्र वगैरे, वरुण. ते कोणत्या भाषेत बोलत होते? पुढे आलो आपण रामायणाकडे आलो, राम वगैरे, महाभारताकडे आलो, ते कृष्ण सुद्धा. म्हणजे असं तुम्हाला म्हणता येईल की खरोखर संस्कृत भाषा ही देववाणी आहे, असं विधान मला गंभीरपणे करता येईल. पण समजा एखादा माणूस नास्तिकच आहे, तो म्हणला कुठल्या देव वगैरे काहीच नसतं, ती भाषा माणसांनीच केलेली आहे, ते काय वगैरे ते देवच होते, माणसंच होती, अशी भूमिका एखादा घेऊ शकतो नास्तिक. पण संतांच्या बाबतीत कसं आहे मी म्हणतो, संत नव्हते असं तू कुणी म्हणू शकणार नाही. ऐतिहासिक दृष्टिकोनातून संत होतेच. त्यामुळे संस्कृत देव आणि आहे की नाही याच्याबद्दल वाद होईल. पण मराठी ही 100% सत्यवाणी. ती संतांनी घडवलेली भाषा आहे. बेसिकली 500 वर्ष आपल्याकडचा भाषिक व्यवहार हा संत करत होतो. त्यांच्या संप्रदायाची म्हणजे वारकरी संप्रदायाची यंत्रणा आहे अख्ख्या महाराष्ट्रात. दरवर्षी लोक वारीला जातात, पंढरपूरला जाताना भजन करतात, कीर्तन करतात, तिथे गेल्यावरती करतात. आता तुम्ही कल्पना करा, तुकाराम महाराजांचे ज्यावेळेला तुकाराम महाराज वारीला जायचे अशी कल्पना करा, आणि मग अनेक लोक महाराष्ट्राचे जिथे येत असणार, तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला येत असणार. आणि गेल्या वर्षी तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं, त्या वर्षभरात महाराजांनी आणखीन अभंग केले असतील ना, आणि ते अभंग त्यांना तिथे ऐकायला मिळणार. मग त्यातलं कुणी लिहून घेणार, कुणी पाठ करणार, आपल्याकडे गेल्यानंतर परत त्यांचा प्रसार. असं महाराष्ट्रातल्या साहित्याचा प्रसार असं चाललंय. हे लोकांच्या लक्षात अजून आलेलं नाही, ही यंत्रणा आहे वारकऱ्यांची. तर त्याच्यात मुद्दा असा की धर्मग्रंथ हे आपले पहिले, आणि वाचन संस्कृतीमध्ये पहिल्यांदा मग प्राधान्य कोणाला नॅचरल होतं, हे धर्मग्रंथांना होतं. हे धर्मग्रंथ पुढे आपण छापायला लागलो. बाळशास्त्री जांभेकर हे त्यातले पहिले, आणि मग हळूहळू लोक अभंग छापायला लागले. मग तुकाराम महाराजांचे अभंग खूप छापले गेले. म्हणजे अनेक गाथांच्या आवृत्त्या इतक्या निघाल्या त्या काळामध्ये की ज्याच्यात एक तर गाथा अशी आहे की ती छापायला ब्रिटिश सरकारने तेव्हा 24,000 रुपये, 24,000 रुपये, म्हणजे त्याला त्यावेळेला ते रुपये म्हणजे नोटा नव्हत्या, ऑलमोस्ट वगैरे कणकण वाजायचे, सुरती म्हणायचे त्याला किंवा काय, तर ते तुकाराम महाराजांची गाथा छापायला ब्रिटिश सरकारने 1869 साली दिली. त्याची आजच्या याच्यात करा तुम्ही किंमत किती होईल, कोटीत तर नक्कीच जाईल. म्हणजे थोडा, म्हणजे मला माहित नाही. तर हे सगळे पहिलं छापून आलेलं वाङ्मय आपलं म्हणजे वाचन संस्कृतीचा पाया परत इथे संत साहित्याने, आधुनिक वाचन संस्कृतीचा सुद्धा, आणि त्याच्यावर चर्चा वगैरे झाली. तर आता मी माझ्या सभेवरती म्हणजे माझा सुद्धा परिचय पहिल्यांदा झाला वाचक म्हणतो संत साहित्याशी झाला, हे मला सांगायचं होतं. आणि त्याच्यात अस्वाभाविक काही नव्हतं, आश्चर्यकारक काही नव्हतं. ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरूनच झालं. आणि ते व्हायचं कारण म्हणजे असं की मी वारकरी घरामध्ये जन्मलो, देहू माझं गाव, आणि आणखी थोडं तपशील म्हणजे मला कधी ते स्वतःचा होतं तुकाराम महाराजांच्या घरात वगैरे वगैरे 10वी पिढी. पण त्याच्यामुळे घरात ती परंपरा होती, कीर्तनाची परंपरा, भजनाची परंपरा, आणि हस्तलिखित होती ना मुख्य म्हणजे माझ्या वडिलांच्या अगोदर माझ्या आजोबांच्याकडे प्रत्येक छापील नव्हते. तरी त्यावेळेला पण लोकांच्या खेडेगावापर्यंत तो पसंत झालेला नव्हता. पण वडील हे जाणीवपूर्वक वाचक होते, आणि त्यांच्या वाचनाची आणि त्यांच्या ग्रंथसंग्रहाची व्याप्ती ही अक्रॉस दी सिस्टीम म्हणूयात आपण, आणि लँग्वेजेस अशी. आता ते कसं झालं, आता एक खरं तर चर्चेचा आणि गमतीचा विषय आहे. झालं असं की ते माझ्या आजोबांचे ते कुलदेव
ते गावात जेवढं शिकणं शक्य आहे काय 4थी वर्ष असेल देऊ गावात ते शक्य आहे. म्हणजे मला ते म्हणलं वडिलांना की मला पुण्याला जायचं शिकायला. आता त्या काळात म्हणजे अशीच लोकांची संधी होती की मुलं परदेशात सोडा पुण्याला गेले, मुंबईला गेले आणि आधुनिक शिक्षण घेतले तर बिघडले. आणि आपण तर महाराजांच्या घरातले आणि आता आपल्याला जर भजन कीर्तन करायचे, मग हा पोरगा असं शिकून कसं काय चालेल? तो जर उद्या त्यांनी हे सगळं नाकारलं तर काय घ्या. तर वारकरी संप्रदाय शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे पहिले इंटर झालेले वस्तू म्हणजे माझे वडील वारकऱ्यांच्या मध्ये ग्रॅज्युएट होऊ शकले नाही कारण त्यांनी ग्रॅज्युएट जवळ सोडलं कॉलेज म्हणून नाही ग्रॅज्युएट झालं. तर एनिवे तो मुद्दा नाही. तर ते म्हणजे असं तर आजोबांना कसं झालं की मुलगा हुशार आहे, त्याची इच्छा आहे, तुमचा एक आहे, त्याला नाही कसं म्हणायचं म्हणजे त्याचं म्हणतात की बिघडशील म्हणून. त्याने एक युक्ती केली. ते म्हणते की आपण काय करूयात, परीक्षा घेऊयात आणि शिवाय त्यातून फायदाच होईल झाला तर. ते म्हणले 1 वर्षभरामध्ये तू संपूर्ण गाथापाठ कर अनुभव तुला परवानगी देईल. तर वडिलांनी आमच्या संपूर्ण 1 वर्षात तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथापाठ. मग त्यांना काय तक्रार करणार जागा नाही उरली. ते पुण्यात आहे भारत हायस्कूलमध्ये हायस्कूलचं शिक्षण घेतलं. एसपी कॉलेजमध्ये कॉलेजात 2 वर्ष मग ते पुढे सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यामुळं त्याच्या वेळेस गेले क्रांतिकारकांच्याकडे ग्रुपमध्ये वगैरे असायचे. तर दरम्यानच्या काळात त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाची जास्त प्रचंड आणि वाचनाची वाढ. त्यामुळं मी ज्या वेळेला हळूहळू मला भाषा शिकलो जात असेल त्यांना शिकावी लागती. मातृभाषा मराठी असते वगैरे वगैरे आपली. आणि साधारणपणे 60 सालाच्या दरम्यान मी चांगला लिहू लागलो, बोलू लागलो, वाचू लागलो. आणि मग वाचू लागलो म्हटल्यानंतर अरे कपट आणि सगळ्या विषयाची म्हणजे त्याच्यामध्ये मार्क्स होता, त्याच्यामध्ये आईन्स्टाईन होता. म्हणजे मला तेव्हा मार्क्स किंवा आईन्स्टाईन करणं शक्य नव्हतं. पण हे कुणीतरी आहेत मोठे लोक यांनी काहीतरी ज्ञानात भर घातलेली आहे हे तरी समजलं ना त्या ग्रंथांच्या परिचयामुळं. जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय खूप क्षण होतं. माझा अक्षरशः म्हणजे हे मला सगळं माझ्या लहानपणी असं पाहायला मिळालं. अनेक नियतकालिकं माझ्याकडे घरी यायची वडिलांच्याकडे. म्हणजे नियतकालिका कोणती? अकॅडमिक नियतकालिकं, संशोधनपर म्हणजे नवभारत, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, भारतीय संशोधक मंडळ त्यांची पत्रिका, युगवाणी, हे असले सगळे ज्याच्यामध्ये अकॅडमिक व्यवहार महाराष्ट्राचे वैशिष्ट्य त्याची आम्ही वर्गणी द्या. वर्तमानपत्र 2 वर्तमानपत्र याची घरात. एक दैनिक प्रभात आणि दैनिक मराठा. मराठा दैनिक हे आचार्याग्रंथ. आणि त्यावेळेला नुकतीच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपली होती 7 साली. आणि काँग्रेस समितीमध्ये खूप पडली होती. महाराष्ट्र झाला आता ज्याचे त्याचे राजकीय हितसंबंध पुढे यायला लागले. मग पहिल्यांदा त्याच्या समाजाचे लोक बाजूला झाले. म्हणजे एस.एन. जोशी, नानासाहेब गोरे वगैरे वगैरे. पुण्यातले लोक एक म्हणतात नाही माहिती आहे तुम्हाला सगळं. नंतर जनसंघ बाजूला झाला. हे 2 तर महत्वाचे पक्ष बाजूला झाले ना. आणि मग राहिले कोण? शेतकरी कामगारी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष राहिला, रिपब्लिकन पक्षाचे नंतर 2 गट पडले, एक राहिला एक बाहेर पडला वगैरे वगैरे वगैरे. ते जाऊ द्यात. पण ते सगळं महाराष्ट्राचं चित्र समकालीन हे महाराष्ट्रामधलं यायचं. मग आणि त्यांचं आत्मचरित्र पण असं सिरियलाइज व्हायचं आत्र्यांचं. त्यामुळं आपोआपच म्हणजे करायचे पाणी ऑलरेडी मी कसा झालो आलेलंच होतं पुस्तक रूपात. तर मी आपोआप आत्र्यांचा वाचक. आणि आत्र्यांच्या मराठामध्ये खूप विषय आढळलेला आहे. रविवारचे पौर्णिक कथा, कविता आणि आधुनिक विषय. म्हणजे अश्लीलता कशाला म्हणायची, कसले झालेले असायचे सगळे अत्यंत जागरूक करणारं जर पत्र असेल महाराष्ट्रात त्या काळात सामान्य माणसाचं ते मराठा. त्यामुळे मराठा आणि प्रभात घरी वाचायला मिळायचे. दोघंही संयुक्त महाराष्ट्रवादी. आणि मग असं लक्षात आलं की अरे नुसतं मराठा किंवा हे वाचून कसा चालेल. कारण मराठामध्ये ज्या वर्तमानपत्रांच्यावरती टीका यायची ते सकाळ पण असायचं, प्रभातही असायचं, प्रभात वाचलं. बाकीच्या गोष्टी असायच्या. मग ती पण वाचली पाहिजे आपण. मग ती कुठं वाचायला मिळणार? तरुण भारतही सुरू झाला होता. मग ती वाचण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे हॉटेल. तिथे लोक वाचायचे बसून संयुक्त काय असायचे. मग मी आता हॉटेलमध्ये जायला लागलो ती वर्तमानपत्र वाचायला. आणि लोकांनी कौतुक वाटायचं. तर कौतुक वाटता वाटता एकदा एका हॉटेलच्या मालकाने मला माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं. काय म्हटला, फुकट वाचतोस रोज खूप काय वाटत आहे का?
त्याला बाप म्हणले श्रीमंत श्रीमंत म्हणजे बऱ्यापैकी परिस्थिती होती खाऊन त्याला सांग आणखी वर्तमानपत्र लावायला आपल्याकडे घाला एवढं तुम्ही खूप हिरदुष्टी राहा त्याला माझी परीक्षा पाहिजे होती की पण निघालो उठून ठीक आहे बाबा तुम्हाला थांब मुला मी वाचायला परवानगी देतो पण एक अट आहे म्हणजे काय तो म्हणलं ही बिडी ओढ त्यांची काढली ना बिडी पुष्पित छान पिढी असायची परत आणि ती शिरगावली आणि माझ्याकडे समोर गेली मी खूप हे झालं होतं काय करायचं तिच्या एकीकडे मला ते वर्तमानपत्र वाचायचं आहे ही पिढी ओढणे किती वाईट आहे मला माहिती आहे लहान मुलाला हिरिंग कसं करायचं सगळे लोक बघतात उद्या एखाद्या घरी जाऊन सांगेल मग मार खावं लागेल नाही मी घेतला निर्णय तो ओढतो आणि त्याच्याकडनं ती पिढी घेतली ती इथपर्यंत नेली तरी त्यानेच काढली. फास्ट म्हणले तुला वाचायचं तर एवढी ती वाचायची मला ही जिद्द. अर्ज त्याला म्हणतो ना आपण आणि मग आता अगदी खरं आता हे मला स्वतःबद्दल सांगायला पाहिजे विषय दिलेला आहे ना रस्त्यात एखादा कागद पडलेला असताना कुठलाही काय कागद आहे आता उचलायचा बघायचं महत्वाचं वाटलं तर वाचायचा ते टाकून द्यायचं अगदीच महत्वाचं वाटलं तर घरी आणून संग्रह करायचं अशा पद्धतीने माझं बालपण केवळ वाचनामध्ये आणि मग घरी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे आता काय कशाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाल ही गोष्ट वयाच्या किती वर्ष वाचलं पाहिजे आपण ते नाही प्राथमिक शाळेत पूर्ण तर त्याचे विषय कळले ना सगळे आणि तिथं आता गंमत सांगतो हा पुढे की त्याच्यामध्ये एका ठिकाणी ज्योतिराव फुलेंच्यावरती टीका वाचन अरे म्हणले ही काय भानगडे कारण ज्योतिरावांचं नाव त्यावेळेला सगळे लोक घेत नसते तरी बऱ्यापैकी लोक घ्यायचे चर्चा असायची शाळेत कुठेतरी ऐकायला मिळायचं त्यामुळे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे योगायोगानं त्याच वेळेला गंबा सरदार यांनी 1946 का 47 लिहिलेलं पुस्तक महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी ते वडिलांच्या संग्रहामध्ये होतं त्यातनं वाचून काढलं ज्योतिराव फुले काय म्हणतात ते तेव्हा समग्र वाङ्मय उपलब्ध नव्हतं हे सांगायचा मुद्दा काय की दोन्ही बाजू मला त्यावेळेला वाचायला मिळाला वर्तमानपत्र दोन्ही बाजूची वाचायची मग तरुण भारत हिंदुत्वादी ते काय म्हणतात ते वाचायचं असं करत करत मी हायस्कूलमध्ये असेपर्यंत माझं खूप म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो अतिशयोक्ती मी नाही करत त्याच्यामध्ये साधारणपणे मी मॅट्रिकला असेपर्यंत नाहीपर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत माझं बऱ्यापैकी ज्ञान झालेलं होतं म्हणजे कमीत कमी इतिहासामध्ये झालेलं होतं मराठी साहित्यामध्ये झालेलं होतं आणि अनुषंगानं मग ते बाकीचं येतं ना ते काय जात नाही कुठे आणि दुसरा असं माहिती का की घरामध्ये आमच्या वडिलांना भेटायला आणि चर्चा करायला महाराष्ट्रातले भारतातले जगातले लोक यायचे संतांच्या संदर्भामध्ये आणि दुसरं असं की आमचे चुलते होते भागवत महाराज देवकर मुळात ते फडकरी तर ते बंडखोर फडकरी ब्राह्मणेतर चळवळीत सामील झालेले 1925 साली आणि आपलं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलेलं तर त्यांचं सगळीकडे वावर असायचं सगळ्या राजकारणांमध्ये वगैरे त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकायला मिळायच्या म्हणजे ते आणि नंतर वडील हे मला पुण्याला घेऊन आले शाळेत असताना आणि कुठे घेऊन गेले जेने मॅन्शन मध्ये म्हणजे जे तेव्हाही बऱ्यापैकी राजकारणाचं केंद्र होतं केशवराव तेव्हा जिवंत होते 62च्या दरम्यान ते वारले तर त्याच्या आधी ते असताना ते काय सांगता मुद्दा नाही पण अरे हे एक सेंटर आहे इतक्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मला ते समजत होत्या आणि 10वीला असताना झालं असं की आमचे एक शिक्षक त्यांच्याशी आमची चर्चा व्हायची ते आम्ही प्रश्न विचारायचो ते मराठी शिकवताना त्यांना असं वाटतं की याला बरंच माहिती आहे त्यांनी काय केलं एक माहिती का एक पुस्तकांचा गट्टा आणला यावर माझ्या विषयावर हे घरी येऊन जाय म्हणून काय करू तो म्हणले हे वाच त्याचे नोट्स का ते मला दे म्हणलं काय झालं काय म्हणजे कशासाठी मी वाचतो करतो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला वाचणं मला आवडतं काय म्हणले मी बसलो परीक्षेला एम.ए. मराठी एक्सटर्नली ही एम.ए.ची पुस्तकं आहेत म्हणून वाच नोट्स काढल्या त्यांना सुपूर्द केल्या ते पास झाले की त्यात माझा काही एक वाटा नक्की होता पण मग म्हणजे कसं माहिती का की कसं लिहायचं कसा वाद करायचा काय काय वाचलं पाहिजे आपण कशातून संदर्भ कसा मिळवायचा हे मला
तेव्हापासून आपोआप कुणीही न शिकवता इव्हॉल्व्ह होत गेले. आणि मग त्या काळामध्ये आणखीनही काही म्हणजे मी प्रवचन करायला लागलो, कीर्तन करायला लागलो. पहिल्यांदा प्रवचन, आता त्याचाही संबंध वाचनाशी येतो ना. म्हणजे ज्ञानेश्वरी संबंधित वगैरे एकूणच संत साहित्याची संतांची चरित्र ही सगळी वाचली, घरामध्ये असलेली चर्चा लोकांच्या ऐकल्या, वडिलांच्याकडनं प्रश्न विचारायचो. मग मला वाटलं नाही आपण प्रवचन करायला पाहिजे. हे कीर्तनदार आवड आहे, कीर्तनासाठी गाता आलं पाहिजे लोकांना, म्हणजे पोशाख लागतो, पण प्रवचनाचं त्याच्या सोपं आणि पुढे ग्रंथ असतो. मग मी असं म्हणलं, आमच्याकडे अधिक महिना होता आणि अधिक महिन्यात संपूर्ण महिन्यावर रोज कीर्तन प्रवचन भजन असं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमच्या गावात तर असणार. आणि मी म्हटलं मी प्रवचन करणार. आमचं देवस्थानचं तंत्र वगैरे असायचं ना, आमचेच लोक तिथे व्यवस्थापक म्हणजे विश्वस्त, त्याच्या सगळ्या लोकांनी मला मूर्खात जमा केलं. म्हणजे तू काय लोक असतात त्यांना आपण बोलवतो, माणसं लहान पोरांनी करायचं. मी हट्टालाच फिरलो. दादा असं की आमच्या भावकीत 2 गट पडले. एक गट मी करावा असं म्हणणार, दुसरा नको म्हणणार. त्यांच्यात झाला थोडासा संघर्ष. मग शेवटी त्यांचं झालं कॉम्प्रोमाइज. ठीक आहे, हा म्हणतो नाही एवढा उद्या पिढीची व्हायची तुम्ही. आणि फक्त कॉम्प्रोमाइज काय झाली की रेग्युलर जे असायचं ना 5 ते 6 त्याच्यात नाही करायचं. याच्यासाठी आपण 4 ते 5 वेगळा एक प्लॉट ठीक आहे. मग त्याप्रमाणे मी प्रवचनाला ते सगळं माझं रंगरंगोटी केली आमच्या लोकांची चुलत्यांनी वगैरे वगैरे. बसलो तिथे पुढे ज्ञानेश्वरी केली. आणि कशावरती करायचं प्रवचन ना हा प्रश्न होता. मी अनेक प्रवचने ऐकलेली. मामासाहेब दांडेकरांची प्रवचनं छापली गेली होती त्या काळात. असंच मध्ये सिरियलाइज व्हायची परत कीर्तन पण. आणि प्रसाद आमच्याकडे दर महिन्याला यायचा. आणि मामा तर घरीच यायचे ना वडिलांच्याकडे. तो काही मुद्दा होता बघितलं होतं सगळं. आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण मामांप्रमाणे तत्वज्ञानात येणं व्हायचं आणि कीर्तन करायचं. हे मी आता 6वी ठरवलं काय आपल्याला. आणि त्याप्रमाणे पुढे होत गेले. मारवाडी कीर्तन चांगलं या याच्यात अकॅडमिकच्या याच्यात पडल्यामुळे असतं. तर मी बसलो आणि माझ्या लक्षात मुद्दा असा आहे कशावरती करायचं आपण प्रवचन की सगळे लोक ज्ञानेश्वरीचं अध्यात्म सांगतात आणि योग्यच आहे. अध्यात्मासाठीच हे सगळे लोक आहेत, संप्रदाय आहेत. त्यांना देव पाहिजे, ईश्वर पाहिजे, आणखी मोक्ष पाहिजे, काय असेल ते भक्ती कशी करायची. पण माझ्या लक्षात ज्ञानेश्वरी वाचताना असं आलं की ज्ञानेश्वर महाराज भाषा नावाच्या गोष्टीबद्दल अत्यंत जागरूक आहे. आपण मराठीत लिहितो, का लिहितो, आपल्या लिखाणातून आपल्या भाषेतून आपली भाषा कशी असली पाहिजे हे ते सांगतायत लोकांना. त्यांना ते माहिती होतं, मनात ठेवलं, त्याप्रमाणे लिहिलं. मग ते काय माहिती होतं हे आपण अनुमानाने नाही काढायचं, तिथंच आहे सगळं. पण त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. हे माझ्या केव्हा लक्षात आलं त्या काळात म्हणजे थोडं असताना. आणि मी ठरवलं की नाही ज्ञानेश्वरीमध्ये भाषाविषयक गोष्टी यायची ती प्रवचन. आणि खरी सुरुवात ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू तरी देणे घेणे सुखची वरी हो देया जन 12व्या अध्यायात नमनाची उभी आहे. आणि मग ज्ञानेश्वर मराठी काय बनले, ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत काय केलं हे अगदी मी माझ्या पद्धतीने म्हणजे त्या काळच्या माझ्या अंडरस्टँडिंग. आणि ते बरं होतं कारण बऱ्याचशा गोष्टी अशा वाचलेल्या होत्या. मुद्दा आहे म्हणजे हे वाचन संत साहित्याचं आणि त्या अनुषंगानं मग भाषेसंबंधीच्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. मग भाषाशास्त्रातले ग्रंथ काय आहेत, भाषेची चर्चा कोणी पुढे गेली, मग ते तुळपुळे असतील, आणखी पुणे असतील, हे सगळं 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 जवळजवळ म्हणजे मला माझ्या कुठल्याही टप्प्यावरती लिहिताना बोलताना वाचताना कधी काही अडचण आलीच नाही. कारण ते आधीच तयार झालं होतं की बैठक त्याला म्हणतो आपण की वाचनातून अशा पद्धतीने ही इतक्या तयार झालेली होती. आणि ती केवळ आमच्या वडिलांच्यामुळे. बाकीची खूप महाराज मंडळी असायची, यायची जायची, परंतु त्यांना इकडं त्यांचं लक्ष नसायचं. वडील म्हणजे इतकं परमार्थाचं ज्ञान. आणि मग फक्त वारकरी संप्रदायापुरतं मराठीत नाही बघा. आणखी तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणजे कसं झालं. उदाहरणार्थ ते पुण्यामध्ये असताना अनेक लोकांचा त्यांचा संपर्क आला. मामासाहेब तर होतेच प्रसिद्ध आहे. बाकीचे पारंपरिक फडकऱ्यांची कीर्तन प्रवचन ते ऐकायचे, त्याच्यात काही मुद्दा नाही. पण
मग आता वारकऱ्यांचं संतांचं तत्वज्ञान समजून घेताना इतर कोण लोक आहेत ज्यांचं तत्वज्ञान आपल्याला कळलं पाहिजे, भारतीय पातळीवरची जागतिक पातळीवरची कोण आहे, नाव सांगेल. अरविंद, त्यांचं आता अरविंद तेव्हा नव्हते पण त्यांचं नाव होतं. नंतर पुण्यापुरतं बोलायचं झालं तर धुंडीराज शास्त्री विनोद, त्यांचा एक वेगळा संप्रदाय होता. हे जायचेच ऐकायला काय म्हणतायत, त्यांची पुस्तकं आणायची. आणि मग आणखी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे कृष्णमूर्ती फॅशन होती त्या काळात लोकांची, तर कृष्णमूर्तींना ज्यांनी इथे इंट्रोड्यूस केलं पहिल्यांदा पुण्यामध्ये ते पटवर्धन बनले. आणि त्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांच्यात सगळ्यात महत्वाचे पहिल्या क्रमांकाचे लोक म्हणजे आता इथेच आपण पहिले मेंदळ्यांचं त्याचं दुकान आहे, आप्पा बळवंत चौकात ते मुळातली शाखा, तर ते सरदार मेंदळे आप्पा बळवंत ते पालखमध्ये गेले, त्यांचे वंशज सरदार रावसाहेब मेंदळे बॅरिस्टर, ते कृष्णमूर्तींचे चाहते. आणि त्यांना म्हणजे तुझं वस्तू पूर्णपणे जेव्हा काही उपयोग करण्याची गरज नाही, जरी बॅरिस्टर असते तरी सुद्धा ते चिंतनच करायचे दिवसभर आणि चर्चा करायची. आणि ती कशी करायची, आता इथे इंटरेस्टिंग मुद्दा आला. कृष्णमूर्ती आणि ज्ञानेश्वर यांची तुलना, आणि ते स्वतः ऑफिशियल प्रवचन नाही करणार, पण त्यांच्या पत्नी ताईसाहेब बेंदळे, त्यांना ताईसाहेब म्हणायचं, त्या प्रवचन करायचे. आणि त्यांना वारकऱ्यांचं संत साहित्याचं त्यांचा हे कोण सोर्स कोणता, गुरु कोण, तर दादा महाराज सातारकर. तर दादा महाराज हे एक प्रतिभावान पुरुष होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. त्यांनी वारकरी संप्रदायाची स्वतंत्र मांडणी केली. आणि भाषा तुम्हाला सांगतो, दादा महाराज चौथी शिकले असतील नसते. दादा महाराज म्हणजे बाबा महाराजांचे आजोबा. तर त्यांच्यासारखी मराठी महाराष्ट्रात कुठेही बोलू शकत नव्हतं, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. मी नाही ती ऐकलेली अर्थात, पण त्यांची प्रवचनं प्रकाशित झालेली आहे. प्रेमबोध नावाचं मासिक त्यांचे अनुयायी चालवायचे, आणि त्याच्यात सगळं त्यांची प्रवचनं, त्यांचे ते विशिष्ट वाक्य चांगली चांगली तुमच्या लक्षात येईल की एवढा भाषा इंग्रज कोणाला शक्य नाही. आणि हे तुम्हाला सांगायला पाहिजे, तर ते प्रेमबोधचे अंक आणून त्यातले निवडक प्रेमबोध मी आता मंडळाच्या वतीने छापतो. महाराष्ट्राला कळली पाहिजे मराठी कशी असते. आता ताईसाहेब मेंदळे ज्ञानेश्वरी सांगायच्या की मराठी दादा महाराजांची मराठी, आणि त्याला दुसरा बेस तो कृष्णमूर्तीचा. सिम्पली वंडरफुल, यू कॅन्ट इमॅजिन. वडील तेवढ्यासाठी दर रविवारी पुण्याला यायचे, तिथे जाऊन त्यांचं श्रवण व्हायचं, रावसाहेबांची चर्चा व्हायची, आणि मग त्यांचा दुसरा उद्योग कोणता की फुटपाथवरती फिरत फिरत जुनी पुस्तकं विकत घ्यायची. आणि त्यांच्या दर आठवड्याला आमचा संग्रह आणखीन समृद्ध व्हायचा. आणि ते सगळं मला अशा पद्धतीने वाचायला मिळालं. मी लहान असताना रावसाहेब लवकर वारले, पण रावसाहेबांच्या पत्नीनंतर कित्येक वर्ष त्या हे करायच्या, काय प्रवचन करायच्या, गोकुळाष्टमीचा सप्ताह असायचा, मी ते नियमितपणे ऐकायचो वगैरे. तर हे संत साहित्याचे सुद्धा जे अनेक वेगवेगळे अंग आहेत, मग त्याच्यामध्ये कृष्णमूर्ती आले, तर वडिलांचा कृष्णमूर्तीचा अभ्यास, नोट्स घ्यायचे मेंदळे बोलताना. आता नोट्स म्हणजे शॉर्ट हँड टाईप नसते, त्यांनाच कळतील अशा नोट्स. मग मी ते वाचायला मग ते डिकोड करायचे. मग माझ्या लक्षात आलं ते केएम म्हणतात म्हणजे कृष्णमूर्ती, तो इंग्रजीत त्याचे केएम, पुढचं वाक्य मराठी, कोट असेल तर इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर पुढे डीएम म्हणजे दादा महाराज त्याच्यामध्ये. आणि मग पुढे कृष्णमूर्ती या सगळ्या लोकांच्या मध्ये इंट्रोड्यूस झाले रजनीश. तोपर्यंत मी कॉलेजात गेलो होतो, प्री डिग्री FY वगैरे वगैरे. तर ते रजनीशचं ऐकण्यासाठी मी आणि ते हिंद विजय थिएटर म्हणजे नंतर नटराज झाल्यानंतर ते पडलं आणि पारून दुसरं काहीतरी औद्योगिक केलं तिथे, आणि नंतर संगीत फॅक्टरीमध्ये असा त्यांचा कार्यक्रम असायचा. पण महिने ते पुण्यात मुक्काम करायचा. तर ते सगळे रजनीश असे समोरासमोर बसून ऐकलेले त्यांची पुस्तकं वगैरे 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 वगैरे. तर थोडक्यात मुद्दा काय सांगायचा की हे सगळं अध्यात्माचं असं मुळातलं जे काही बेसिक कमीत कमी ते सगळं मला तेव्हा माहीत झालं. आणि नंतर ठरलं होतं आपल्याला तत्वज्ञान घ्यायचं. तत्वज्ञान विषय घेतला SP कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन, तिकडे जाऊन MA ला विद्यापीठामध्ये MA झालो.
आणि ठरल्याप्रमाणे मग तत्वज्ञानाचा प्राध्यापक व्हायचं म्हणून नगरच्या एका कॉलेजमध्ये नोकरी मिळवली. पण दरम्यानच्या काळामध्ये आता तत्वज्ञान जेव्हा मी घेतलं ना, तर तत्वज्ञानात जेवढे वाचायला पाहिजे तेवढे वाचावं लागतं, त्याला काय पर्याय नाही. तेव्हा मला वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागला. म्हणजे मला इतिहासाचा त्याग करावा लागला, मला मराठी साहित्याचा त्याग करावा लागला, मला संस्कृतचा त्याग करावा लागला. पण झालं कसं असतं, तो एवढाचा मुद्दा आहे. माझी आई संस्कृतची शिक्षिका होती, त्यामुळे संस्कृतचाही पाया हायस्कूलमध्ये असतानाच पक्का झाला की पुढे काही नाही फारसं काहीतरी चालू शकतं. म्हणजे ते त्याच्या भांडवलावरती आपल्याला पुढचा प्रवास करता येतो, तो केला. मग हे सगळं जे आहे ना, लहानपणी म्हणजे रामायण, महाभारत, त्याचे मराठी अनुवाद आणि शिल्लक राहिलेली लोक की जे वाचलंच पाहिजे असं बहुतेक सगळी महत्वाची पुस्तकं, पाश्चात्य भारतीय चरित्र ग्रंथ वगैरे वगैरे वगैरे. आणि मग झालं पुढं आसपास इथे मी याच्यावरती आलो. हे झाली सुरुवात. मी तुम्हाला मी पहिल्यांदा प्रवचन केलं, मग कीर्तन केलं, तेही असंच. आणि मग लिहायला पाहिजे, लेखक लिहायला पाहिजे. आता कुठे लेखक होणार? एक लेख लिहिला आणि त्या लेखाचा अँगल कोणतं पाहा का, जसं तिथं भाषिक अँगलने मी ज्ञानेश्वरांकडे पाहिलं, तसं तुकाराम महाराजांच्याकडे कुठल्या अँगलने पाहिजे. माझ्या असं लक्षात की सामाजिक एक दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणजे तुकाराम दर्शन जे बीज म्हणून आपण ते तेव्हा पडलेलं आहे. मी प्री-डिग्रीला असताना लेख लिहिला, समाज सुधारक संत तुकाराम महाराज, आणि दिला पाठवून. कोणाला पाठवून दिला? आचार्य त्रे यांना पाठवून दिला, मराठासाठी छापून. तरी छापले ना. आणि तो नेमका तुकाराम बीजचा दिवस होता. आचार्य यात्रे आले त्या दिवशी महाराजांचं दर्शन घ्यायला. म्हणजे निश्चित बघतो त्या त्यांच्या उपशेषच गाथा असायची हो ठरलेलं. आणि ते म्हणायचे की ज्याच्या घरी नाही, ते मराठी माणूस कोण याच्याकडे तुकोबाची गाथा आहे. ही यात्रेंची व्याख्या. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याला मोजुरी हाणाव्या यात्रे. ते आले आणि आल्यानंतर दर्शनाला गेले, देवस्थानच्या ऑफिसमध्ये बसले लोक. त्यांना काय चहा घेणार, कॉफी घेणार. मला म्हणजे ते घेतो. ते आजचे माझ्या मराठामध्ये जो लेख आलाय त्याच्या लेखकाला मला भेटत. तिथे नव्हतं, मी घरी होतो काही, तेव्हा पोरांबरोबर खेळत होतो काहीतरी गोट्या गावड्या काय. तर ते आले देवस्थानचा शिपाई आला, म्हणले ते यात्रे आणलेला तुला बोलवतायत. गेलो पुढे उभं राहिलो. प्री-डिग्री मधला 16.5 वर्षांचा बघितलं त्यांनी. खूप त्यांना समाधान वाटलं. पाठ थोपटले म्हणजे लिहिचं. तर माझी मुळात जी जळणघडण जी आहे यात्रेच्या आणि मग लिहित गेलो. वर्तमानपत्रात लिहित करता पुढे एम ए झालो, नगरला लागलो. तिथे वर्तमानपत्रात नियमितपणे लिहिले आणि सगळ्या विषयांच्यावरती. सिनेमाची परीक्षा दिली, नाटकाची परीक्षा दिली, वादांमध्ये भाग घेतला. म्हणजे उदाहरणार्थ जयंत दळवीचं पुरुष, म्हणजे इथे सामाजिक काहीतरी गडबड आहे. टिळक आणि आगरकर यांचं नाटक बेडेकरांचं त्या काळात गाजलेलं, कन्यादान तेंडुलकरांचं. जिथे जिथे म्हणून काहीतरी सामाजिक प्रश्नांना हात घातलेले आहे, तिथे तिथे मी काहीतरी त्याच्याबद्दल रिॲक्ट होणार असं खूप परीक्षणं वगैरे लिहिली त्या काळामध्ये. आणि बोलायला पण लागलं होतं. महाराष्ट्राचे लोक बोलायला लागले व्याख्यान इकडे तिकडं. वर्तमानपत्रातनं काय काय यायला लागलं, बातम्या यायला लागले की सदानंद मोरे असं तसं म्हणाले. चांगलं चाललंय आपलं. एक नंतर पुण्याला म्हणजे नगरमध्ये 10 वर्ष सर्व्हिस केली, विद्यापीठात नोकरी लागली. आता इथं विद्यापीठात आपला हे वाढला स्पॅन ज्याला म्हणतो ना आपण. मग तिथे चर्चासत्र वेगवेगळे मग कुठे सगळे कुठल्या कुठल्या विद्यापीठातले इथे चांगले लोक चर्चेसाठी, म्हणजे जसं राम बापट असतील त्या प्रकारचे त्या कॅटेगरीतले लोक असे घेण्यासाठी. तर एकदा आमचे मित्र सदा डोंगरे आता एक सकाळ म्हणजे संपादक सगळे संपादक, ते मला म्हणाले की अरे ते तुझं मी ऐकतो वाचतो तर तू तुकोबांच्या वरती एक सदर लिहिशील का, म्हणजे साप्ताहिक सकाळमध्ये. मला असं काहीतरी हवंच होतं ना, म्हणजे रेग्युलर काहीतरी अशा पद्धतीचं. म्हणलं लिहितो. नाही म्हणजे मला असं नेहमीच सदर नाही पाहिजे. नेहमीच म्हणजे कसं की तुकाराम महाराजांचा अभंगावरती आणि खाली त्याचा एक गोळाबेरीजवाला अर्थ
असं लिहायचे लोक संत साहित्याच्या अभ्यासाचे आपल्याकडे बरेच आपल्याकडे लिहित होते. ते चांगलेच आहे अर्थात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मग काय पाहिजे म्हणलं तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तुझ्याकडं एक सामाजिक अँगल आहे आणि हेही तुला माहिती सगळी परंपरा, तर ह्याच्यात मला दोघांचं मिळून काहीतरी पाहिजे असं आहे. मग मी विचार केला आणि माझ्या असं लक्षात गोष्ट आली की अरे तुकाराम महाराज तर होते, कीर्तन करत होते, त्याच्यानंतर त्यांच्या परंपराच्या लोकांनी त्या गोष्टी केल्या आणि त्याच्याबद्दल लोक वारंवार रिॲक्ट झालेले आहेत, म्हणजे म्हणत गेलेले आहेत, काहीतरी करत गेलेले आहेत त्यांच्या आधारे. म्हणजे टू दी एक्सटेंट की तुकाराम महाराजांच्या काळापासून आजपर्यंत जरी आपण त्या काळातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना दिलेला प्रतिसाद, आणि लोक म्हणजे कोण, सांप्रदायिक, वारकरी संप्रदायिक, अन्य सांप्रदायिक आणि संप्रदायाच्या बाहेरचे, विशेषतः बाहेरचे लोक तरी आले पुढे अभ्यासात म्हणून ब्रिटिश काळामध्ये. अगोदर जे कोणी असतील ते कुठल्या ना कुठल्या संप्रदायाचे असणार ना. त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि तुकोबांच्या आधारे काय करायचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट, फक्त लेखक नव्हे. हे जर आपण असं आर्टिक्युलेट करत गेलो त्याप्रमाणे, तर आपल्याला महाराष्ट्राचा एक वेगळा सांस्कृतिक इतिहास मिळतो. तुकोबांचा तेवढा प्रभाव आहे महाराष्ट्रावर. म्हणजे तुकोबा हे महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष आहे, मी तो शब्द पाहिजे केला. तर ते म्हटलं मी लिहू शकतो, म्हणजे माझा असा समज आहे आणि हे मी वर्कआउट करीन ना. त्यावेळेला मला सुद्धा असं पूर्ण चित्र नव्हतं, दुसरं असं अशा प्रकारचं असतं ते होतं, पण खात्री होती की हे बरोबर आहे, आपलं ऐकून तिथेच बरोबर आहे. ते म्हणजे लिह, मग मी लिहायला लागलो. तर पहिले काही अंक म्हणजे माझा मुद्दाम सांगेल की 3-4 महिने लोकांना ते तुकोबा तिथे दिसतच नव्हते. ऑलमोस्ट इतर तरच मी सांगत होतो की तुकाराम दर्शन स्वतःचं नाव आणि याच्यात तुकोबा म्हणजे ते शंकरपणा असं झाला. काही लोकांना वाटलं झालं, काही लोकांना असं वाटलं, त्यांनी त्या दोघांना बोलून दाखवलं की ते मोरे तुमचे मित्र आहेत, त्यांची विद्वत्ता दाखवण्यासाठी तुमचं व्यासपीठ आहे का, हे तक्रारी द्या. मग हळूहळू मी सनवरती आलो. मुद्दाम जाणीवपूर्वक उपमा वापरली. तो गवई असतो ना, तो अगोदर आलाप करतो, म्हणजे ओम त्या नोम तो म्हणतात प्रबोधाच्या भाषेत. बाकीचे गवई ते आलाप करतात, त्याच्यामुळे ते कोणती चीज म्हणणारे ते सुरुवातीला कळत नाही. जे जाणकारी आहेत त्यांना राग कळतो, बाकीच्यांनाही कळत नाही. मग जेव्हा ते चीज येऊन डब्यावरती येतात, अरे आता तसं मग मी अशा काही दिवसानंतर त्या तुकोबा नावाच्या सभेवरती आलो आणि मग लोकांच्या लक्षात आलं की हे वेगळं आहे इतरांच्यापेक्षा, अतिशय वेगळं. आणि हे वेगळं का करू शकलो मी? पुढे गेलं 40 वर्ष जीत गेलो, ग्रंथ झाला, त्याला अनेक पुरस्कार मिळाले, साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले, माझं एक लेखक म्हणून नाव वगैरे झालं, काय व्हायचं ते. पण हे मी का करू शकलो सगळं, याचं कारण मी असं एवढं सगळं वाचित होतो. हे वाचनाच्या बद्दल मला जे सांगायचं आहे ना. आणि आता माझे वडील इतके वाचक आणि वाचनाचे चाहते, ते वेगवेगळ्या कामांसाठी त्यांना देहूवरून पुण्याला जायला लागायचं. मग त्यावेळेला देहू ते पुणे असं डायरेक्ट बस नसायची बरं का, म्हणजे माझ्या लहानपणी देहूवरून जायला लागायचं देवरोड स्टेशनला एसटी. मग तिथे रेल्वेत बसून मग पुढे स्टेशन किंवा शिवाजीनगर. तर ते जेव्हा केव्हा जायचे तेव्हा त्यांच्या हातात एक त्यांचं नोटबुक किंवा पुस्तक हे पुस्तक वाजेपर्यंत स्टेशन यायचं. एकही क्षण त्यांनी असा वाया घालवला नाही. म्हणजे मी माझ्या वडिलांचं चित्र जेव्हा डोळ्यापुढे आणतो ना, तेव्हा मला पुस्तकाशिवाय माझ्या वडील डोळ्यापुढे येत. तर मी त्यांच्या पुढची पायरी काढली. आता रेल्वेत मला कायम शक्य नसते, कारण पोरं असायचे ना मित्र बरोबर, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे गप्पा टप्पा मी जेवताना वाचायचो. आणि माझ्या वडिलांना ते अजिबात नाही आवडायचं की जेवताना जेवणच केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, पटकन विश्राम पटकन संस्थेकडे जावं लागतं, ते चुकलं जातं. पण हे मग त्यांचं नाही ऐकलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मान्य केल्या, पण जेवताना वाचायची नाही गेली, नंतर ती कमी झाली. तर हे तिथे मी असायचो. मग दरम्यानच्या काळात एक तुम्हाला सांगायला पाहिजे, मला रहस्य कथांचा प्रचंड नाद लागला. 6वीत असताना बाबुराव अर्नाळकर आणि मधुकर अर्नाळकर हातात कुठे अक्षरशः झपटल्यावर ते. आणि मग आणि हे फार चांगलं आहे, मी तुम्हाला सांगतो, हे जे आहे ना, काय वाचावं, काहीही वाचावं,
वाचनात सोहळं नाही. धार्मिक लोकांनीही वाचावं. रहस्य कथांमध्ये मनुष्य स्वभाव फार चांगला सांगितलेला असतो. असं घ्या. मग बाबुराव त्यांच्याशिवाय आणखीन कोण रहस्य कथा लिखत आहे त्यावेळेला? मग लक्षात आलं की त्यावेळेला मामा वरकर सुद्धा लिहायचे रहस्य कथा. हे सगळे लोक इंग्रजी पुस्तकांच्या आधारे घ्यायचे. मग कुणी आगाथा क्रिस्टी असेल, कुणी शेरलॉक होम्स असतील किंवा आणखीन कुणी कुणी असतील, ती माहीत नसायचं. डिओमध्ये कुठली पुस्तकं असणार इंग्रजी मुळातली. तर मामा वरकर त्यांनी ते महंत नावाचं पत्र असायचं, धनंजय काळा पहाड धुंदा, तसं त्यांचं महंत नावाचं पत्र आहे. नंतर आणखीन वेगवेगळी पात्र मिळाली ना. म्हणजे अर्नाळकरांनी जी पात्र आणली मराठीमध्ये ती अद्भुत आहेत. म्हणजे एक चिनी पात्र आहे बाबा, डॉक्टर फू मांचू, असं तो मुळात ते सगळं इंग्रजी लोकांनी केलेलं. एक तांत्रिक, मांत्रिक आणि वैज्ञानिक असं एक कॉम्बिनेशन असणारा तो दुष्ट मनुष्य प्रवृत्तीचा, त्या फ्यू मांचूच्या कथा त्यांनी इथे आणल्या मराठीमध्ये. तुम्ही कल्पना करा ना, म्हणजे ते त्या काळचं हाँगकाँग, त्या काळचं पेकिंग, हे सगळं पुस्तकात वाचायला मिळालं. अख्खी मुंबई, ज्याला मुंबई समजून घ्यायची असते ना त्या काळाची, त्यांनी फक्त बाबुरावांच्या रहस्य कथा वाचायचं. तारदेव, घोडदेव, काय नाही असं नाही. मरीन ड्राईव्ह, हे सगळं सगळं तुम्हाला तिथे. व्यवस्था स्थान कुठे आहे? मरीन ड्राईव्ह. कुणी पाहिलं मरीन ड्राईव्ह? काय मरीन ड्राईव्ह आहे. नंतर धनंजय कुठे राहतात? गावदेवी. मुंबईचा अख्खा भूगोल, अख्खा लँडस्केप आणि सगळ्या प्रकारचं. त्यांच्यामध्ये एक त्याचे नायक आहेत ना, झुंजाळ वगैरे, काळाफाड वगैरे, त्याचे खलनायक सुद्धा आहे. मग त्या खलनायकांचं पण एक लँडस्केप वेगळा असतो. एक आबा दरेकर नावाचा खलनायक, फार मोठा खलनायक नाही पण छोटा. पण मग तो जहाजावरती जातो, तर ते सगळे गुन्हेगार तिकडे असते. मग तिथं त्या धक्क्यावरती कसं जाणार, हे सगळं तुम्हाला म्हणजे वाचायला काहीही वावडं ज्याला म्हणतो ना आपण असू नये. मग आता आणखीन काही लोक त्या काय तुम्ही सांगतो ना, इथे पुण्यामध्ये एक मकरंद साहित्य नावाचं एक प्रकाशन होतं बरं का. तुम्ही पाठलाग सिनेमा पाहिला की नाही? आशा परत येते ही मुळात मकरंद साहित्यामध्ये द ग देवकुळे यांनी लिहिलेली कथा. तिचा राजा परस्परने पाठलाग केला. पाठलागचा मेरा साया झाला. मनोज कुमार आणि नाही, सुनील दत्त आणि साधना. तर त्या मकरंद साहित्यामध्ये कोण कोण लिहायचं? देवकुळे लिहायचे. त्यांचंच प्रकाशन असेल ते बोलतो. शांता शेळके रहस्य कथा. आणि तुमच्या धक्क्यासाठी सांगतो, गो नी दांडेकर. काय रहस्य कथेचं नाव माहितीये? रुमाली रहस्य. घाशीराम कोतवालच्या काळात सोडवला गेलेला गुन्हा पुण्यात कोतवालांनी सोडवला. रुमाली रहस्य. तर असं एक महाराष्ट्राला तटकच झाली होती रहस्य कथांची. फक्त वरचे जे लोक आहेत ना ते तुच्छतेने बघायचे त्या गोष्टीकडे, त्यांना आवडायचं ते. त्यामुळे याचं सगळं त्याचं कुणी डॉक्युमेंटेशन केलेलं नाही, रेकॉर्ड नाही. मी सुरुवातीला काही काळ वाचलेल्या पुस्तकाची नोंद करायचो रहस्य कथांची. तिथे 400-500 झाले. मग मलाही कंटाळा राहू दे. पण आवराव धरूनच हजाराच्या वरतीच पुस्तकं होती ती सगळी गेली. तर आत्ता लोकांना हळूहळू कळायला लागलं. मग राजावतने एक अर्नाळकरांचं एक पुस्तक निवडत धनंजय म्हणून काढलं. आत्ता आपण श्रीकांत बोजेवारांचं पुस्तक काढतो मराठी रहस्य कथा मंडळाच्या वतीनं. तर याचा असं आहे की हे सगळं वाचलं पाहिजे. मग आता लहान त्या काळात हायस्कूल कॉलेजमध्ये पोरं आहेत ना, इकडं फडके, इकडं खांडेकर, ते कादंबऱ्या वाचायचे. आदर्शवादी नायक आणि एक केवळ असा एन्जॉय करणारा नायक. तर त्याच्यातला कमी झाला हळूहळू. त्याचा अशी जडजंबा ज्याला म्हणतो आपण. पण याचा अर्थ हे आवडत नाही किंवा वर्ज असं नाही. हे शक्य असेल ते सगळं सगळ्या प्रकारचे विषय सगळं आपल्याला, जसं आपण षड्रस म्हणतो का नाही जेवताना, मग तुम्हाला म्हणजे हे झालं याच्या अंगाने, म्हणजे आयुर्वेदाच्या अंगाने षड्रस. तुम्ही इकडच्या दृष्टिकोनातून पाहिलं, आठ शास्त्राचे सगळे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळली पाहिजे. मग ही व्हिटॅमिन्स तुम्हाला कशी मिळणार? संत साहित्याच्या गोष्टी कशा मिळतील? सगळ्या काही मिळतील असं नाही. संत साहित्याची व्याप्ती फार आहे. पण मग म्हणून तुम्हाला सगळं वाचन म्हणजे शेवटचाच मुद्दा सांगेन मी. काही तर माझ्या वाचनाचं थोडं सांगायला आलोय. पण तो मुद्दा असा आहे की जसं आरोग्य म्हणतो आपण, त्या आरोग्याची कल्पना आपल्याकडे काय आहे? आपल्यासाठी एक फार चांगला शब्द आहे
अष्टांग आयुर्वेद. आयुर्वेद कसं आहे, त्या वाघभटाच्या पुस्तकाचं नावच आहे अष्टांग हृदय. कारण आपल्या पूर्वजांनी माणसाच्या आरोग्यासंबंधीची, शरीरासंबंधीचे 8 अंग, आस्पेक्ट आयडेंटिफाय केले आणि त्यातलं प्रत्येक हे पाहिजे, निकोप पाहिजे, म्हणून अष्टांग आयुर्वेद त्याला म्हटलं. कॉलेजचं नाव आपलं अष्टांग आयुर्वेद कॉलेज. तर मुद्दा असा आहे की त्या आरोग्याचं रूपक तुकाराम महाराजांनी केलं. ते असं म्हणतायत की मी एक रसायन घेतलं, सिद्ध रसायन. आपण म्हणतो जेवण प्राशन सगळे रसायन आहेत, ती तयार करावी लागतात काय काय घटक घेऊन, आणि मग त्या घटकांना एक अग्नी द्यावा लागतो, आस द्यावी लागते, मग त्याचा विनाश नष्ट होतो, टिकाऊची ऊर्जा वगैरे वगैरे वगैरे. ते महाराज म्हणतात प्रवृत्ती निवृत्तीचे अतुलिया भाग उतरविले चांग रसायन. आम्ही एक रसायन तयार केलं, सिद्ध केलं. ते कसं सिद्ध केलं तर 2 औषधं घेतली, एक प्रवृत्ती आणि निवृत्ती. ते संपूर्ण वैदिक तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे आणि त्याला आज दिली. प्रवृत्ती निवृत्तीचे अतुलिया भाग उतरविले चांग रसायन ब्रह्मी ब्रह्मरस शिबिर झाला पाहतो. काय तयार झालं, ब्रह्मरस तयार झाला. घेतला रुचिक प्रतीची मुठी, त्याचा अंक घेतला आणि मग त्याची प्रक्रिया सांगितली आहे की कशा पद्धतीने केलं. ते ज्ञानाग्नी हुताशी कळीशिले ओला, ज्ञानाग्नी लावला का आत्मसिद्धी कादा लागू नये. आणि हे सगळं केलं, त्याचं सेवन केलं आणि त्याचा परिणाम काय झाला तो फार महत्वाचा आहे. तो परिणाम आहे सेवन केल्यानंतर काय होतं, आरोग्यता तुका पावला तांग, पूर्ण निरोगी निरामय हेल्दी अष्टांग. आरोग्यता तुका पावला अष्टांग मिळविला रंग विषयात्मरंगी. ते आरोग्य तुमचं तुम्हाला असं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती, नाकावरती, इकडे ते अशा पद्धतीला मला आरोग्य सिद्ध झालं. तसं वाचताना सुद्धा अष्टांग वाचलं पाहिजे. तर आपल्याला म्हणजे आता त्याचं अलीकडच्या काळाचं नाव काय, जेव्हा हे मला शब्दही माहीत नव्हता तेव्हा मी कसं वाचत होते, इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्या वगैरे वगैरे. म्हणजे मला हे नंतर कळलं, मी मला असंच वाटत असतो की विषयाचं काही आपल्याला नाही, आणि म्हणून त्याचा मला फायदा झाला. त्या सगळ्या संस्थांमध्ये असं फिरून 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 तरी मग आता तुम्हाला थोडीशी आत्मशाळाचा वेळ निवेदन म्हणून आपल्याला त्या एमपीएससीच्या पुस्तकामध्ये आला होता. सर ऐकू नाही येत, ऐकू नाही येत. एमपीएससीच्या पुस्तकात म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या एक सूचना आला होता. सदानंद मोरे खालील विषयाचे प्राध्यापक आहेत, मराठी तत्वज्ञान इतिहास समज शकते आणि विद्यार्थ्यांनी ठीक करायचं. असं का वाटलं कुठलं करणार झाला, त्याच्या पुस्तकातून अंदाज येत नाही की मूळ डिसिप्लिन कोणती असेल. जी आहे ती आहे ते बरं, असं नाहीये म्हणजे तुम्ही त्या विषयाच्या माणसाला विचारा, त्याला माहित नसताना काही गोष्टी दिल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता मी तुम्हाला जे आमचे मित्र माधवराव ओकले आहेत, सकाळी सकाळमधून मी गेली काही वर्ष विश्वचार्थ नावाची एक मालिका पहा. विश्वास त्याला काही विचार आणि जगाचा इतिहास माझ्या बाजूला कृषी त्याचा नाही. पण त्याच्या साक्षीने सांगितले की मराठी मधला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डिस्कोर्स मी सुरू केले आहे. ते कुठल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सुरू केलेला आताही जगामध्ये किती वर्षांपूर्वी हे सगळे लोक आता जे त्यांची नाव माहिती आहेत प्रत्येकाला नाही तरी कोणी माहिती आहे, हॅपीमन कोण काय करते ते माहिती आहे, सहज कशासाठी आला हे आता आता हे करताना त्याच्या काय मागेला आहे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्यापासून जगाला काय दिला कसा वगैरे हे मी करू शकतो. आणि ते कसं
स्वतंत्र नव्हे तर आता याच्यावरती काय परिणाम होणार आहे, राजकारणावरती काय परिणाम होणार आहे, आर्थिक व्यवहारांच्यावरती काय परिणाम होणार आहे, तर तिचं अर्थशास्त्र आलंय. मग त्या केन्स नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञानं माहितीनंतर जगाची आर्थिक गणित कशी बसवली, रशियाचं पतन कसं झालं, हे सगळं त्याच्यातून आपण मग राष्ट्रीय संबंधाचा काय मुद्दा आहे रशियाच्या पतनामध्ये, युरोपियन युनियनचं काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं, आलंच पाहिजे. मग त्याचा दादा कोण आंतरराष्ट्रीय संबंधात, तो आपला हेनरी किसिंजर. हेनरी किसिंजर वाचताना माझ्या लक्षात आलं की अरे तो तर म्हणतोय माझं शेवटचं पुस्तक त्याची राजगुरूचे टेस्टामेंट ते महत्वाचं आहे. म्हणजे कोणते, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अच्छा अच्छा. ते समजल्याशिवाय तुम्हाला किसिंजर काय करतोय पुढे काय घडणार आहे तिथून जाऊ शकलं. हे असं करत करत आहे म्हणजे तो म्हणताय तर तुम्हाला आपलं आंतरविद्या शास्त्रीय लिहायचं असेल तर तुम्हाला त्या सगळ्या विषयांच्या मध्ये काय नाक तुमचा म्हणा काही आपल्याला ते हे मी केरळ झालेले आहे आणि अशी इच्छा आहे की हे करत राहावं. हे लोकांना ज्याला आपण एक तटस्थ ऑब्जेक्टिव्हली कमीत कमी एक उपयुक्त होईल म्हणजे ज्ञानाचं जी काही तत्व होतं पण नेहमी सुद्धा त्यांच्या त्यांना देता यावा त्यासाठी आपण हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवावं आणि ते पोहोचवण्याचं काम आमचे प्रकाश चित्र राबवत होते आणि काटोलीकरांसारखे दारांनी वर्षणारे लोक असतील ते करतायत. त्यामुळं तुमची त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि हे आता काही करा म्हणा आपले निवेदन आपले पुराण रागा हे मांडण्याची संधी येईल. आभार म्हणतो. ऐकू येतं ना. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सरांनी स्वतःची जर्नी मधून आपल्याला वाचनाचं आवड निर्माण करण्यापासून तर त्याला कसं जपावं आणि त्याचं काय करावं इथपर्यंत सगळं सांगितलं. समवेअर मी पण लहान होते तेव्हा मी एक गोष्ट कुठेतरी वाचली होती आणि आय डोंट नो हाऊ इट गॉट इन टू माय हेड. ती माझ्या डोक्यात इतकी फिट आहे की नो नॉलेज गोज टू वेस्ट. म्हणजे तुम्ही काहीही शिकलात तर ते कधीच वयाचं भाव. इथे राहून उभं राहून बोलण्यापासून म्हणजे मराठी मला येत नव्हती पण तरी ते वाचलं किंवा ऐकलं किंवा शिकलं तर आय एम एबल टू स्टँड हिअर आणि मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट सांगू शकते. सो आय थिंक सरांच्या बोलण्यातून मला ही गोष्ट म्हणजे त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही शिकली तुम्ही वाचली तर ते कधी वेस्ट होणारच नाहीये. आणि दुसरं म्हणजे आय थिंक सो जावेद अख्तर सरांनी एकदा सांगितलं होतं. एकाने त्यांना विचारलं होतं की कविता लिहायचं कसं, मी दुसऱ्यांची जर वाचली तर मी स्वतःची कसं लिहिणार, माझी शैली कसं डेव्हलप होणार. तर ते म्हटले की स्वतः एक कविता लिहिण्याच्या अगोदर तुम्ही किमान 1000 कविता लोकांची वाचली पाहिजे तरच तुम्हाला एक कविता लिहिता येणार स्वतःची. आणि ह्या गोष्टी आय थिंक सो इतक्या क्लिअरली स्वतःच्या जर्नीमधून सरांनी एक्झॅम्प्लिफाय करून सांगितलंय ही गोष्ट की तुम्हाला एक गोष्ट जरी सांगायची असली म्हणजे त्यांना प्रवचन जरी करायचं असलं म्हणजे ज्यावेळी त्यांनी सुरू केलं सो त्यांच्या डोक्यात ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होणं तर ते सगळं पुस्तकातूनच आलेलं आहे. आणि आय थिंक सो की हा खूप पॉवरफुल मेसेज आहे. आजकालच्या लोकांना डीपमध्ये वाचणं वगैरे म्हणजे चेंजी वगैरे आजकाल खूपच असं शॉर्टकट मध्ये सगळ्या गोष्टी हव्या असतात. तर आय थिंक सो ही कन्सेप्ट त्या लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे की त्यांचं स्वतःचं पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणं किती गरजेचं आहे. आणि ते सगळं पुस्तकांथ्रू आणि सगळ्यात महत्वाचं फेक न्यूजच्या या जगात की आपण दोघं साईडचं सगळं वाचून मग स्वतःचा ओपिनियन घडवणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे हे सरांच्या आजच्या पूर्ण बोलण्यातून आपल्याला लक्षात येत आहे.
सरांना खूप खूप धन्यवाद. सकाळ आणि अक्षरधाराच्या वतीने खूप खूप आभार सर, तुम्ही इथे आला आणि तुमच्या इतकं एक्सपिरियन्स्ड लाईफ मधल्या आम्हाला काही गोष्टी तुम्ही सांगितल्या. भरपूर ऐकावं असं वाटतंय, सरांचं आणखी ऐकावं, पण